जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। खरं तर वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण सध्या मेहोणबारे शिवारामध्ये आहोत। आपण बघू शकतो की हे गव्हाचं शेत आहे आणि या गव्हाच्या शेताचं अतिशय मोठं नुकसान या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीमध्ये झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास जो आहे तो या ठिकाणी विरवले गेलेला आहे। मेहोणबारे शिवारात देखील शेती पिकांना मोठा फटका या ठिकाणी अवकाळी पावसाचा बसलेला आहे। खरं तर मका असेल, ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या शिवारातील खरं तर शेतकरी आहेत। काय सांगाल, आपली काय नुकसान झालेलं आहे? काय नाव आपलं? माझं नाव प्रवीण मोहन साळुंके। मी मेहुणबारे येथील शेतकरी असून काल झालेल्या अचानक जोरदार वादळी वारा गारपीटसह जो पाऊस झालेला आहे त्यात माझं 2 एकर क्षेत्र गव्हाचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने योग्य ती भरपाई करावी। माझा जवळजवळ 40 ते 45 हजार आतापर्यंत गव्हाला खर्च झालेला आहे। तरी हातातोंडाशी आलेला घास आज निसर्गाने हिरवून घेतलेला आहे। इतर देखील शेतकरी आपल्यासोबत आहे। आपलं कुठलं पीक होतं आणि काय आपलं नुकसान झालेलं आहे? नमस्कार, मी प्रशांत रावसाहेब साळुंके। माझा जवळपास 2.5 ते 3 एकर कांदा हे पीक होतं। आता वास्तविक पाहायला गेलं तर कांद्यासाठी लागवड, बियाणं, खतं हे जर पाहिलं गेलं तर खर्च हा भरपूर झालेला आहे। आणि आज या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे आज जो कांदा हे पीक आहे ते कांदा पीक हे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। आणि या कांदा पिकामुळे जे होणारं उत्पादन होतं, आता जवळपास हा आमचा कांदा काढणीला आलेला होता आणि त्या कांद्यापासून जे आम्हाला आज थोडाफार बेनिफिट होणार होता तो या आसमानी संकटाने, जो काल गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, वादळी वाऱ्याचा पाऊस झाला, त्यामुळे आमचं जवळपास बरंच नुकसान झालेलं आहे। जवळपास 2.5-3 एकरला 70 ते 75 एकर खर्च झालेला आहे आणि आज तो कांदा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। आपण बघू शकतो की कांदा पिकाला देखील अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे। त्याचबरोबर इतर शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आपलं कुठलं पीक होतं आणि काय नुकसान झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव धनंजय युवराज साळुंके। माझा 2 एकर गहू होता, 2 एकर मका होती। तर हे अवकाळी पावसामुळे बरंच काही नुकसान झालेलं आहे। आज आम्हाला गव्हाला साधारण 40-50 हजार रुपये खर्च आलेला आहे 2 एकरला। तर लवकरात लवकर शासनाने पंचनामे वगैरे करून काही ना काही नुकसान भरपाई देण्यात यावी। काय सांगाल, खरं तर हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निसर्गाने हिरावलेला? सुधीर मारुती साळुंके, मेहुणबारे। आम्ही गहू वगैरे कांदा लावलेला होता, पण आज गहू आणि कांद्याला खर्च 4 एकर होतं। 2 एकर गहू, 2 एकर कांदा आणि यांना दोघांना मिळून 40 ते 50 हजार रुपये खर्च झाला। पण निसर्गाच्या या पाण्यामुळे आमचं हे पूर्ण नुकसान झालं आहे। तरी शासनाने याचा काहीतरी विचार केला पाहिजे। आपण बघू शकतो की खरं तर या ठिकाणी रब्बी पिकांचं अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने योग्य ती मदत या ठिकाणी द्यावी, अशीच मागणी आता पंचकृषीतील शेतकरी वर्ग करत आहे। खेमचंद कुमावत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।